आणि आता पाहूया 36 जिल्हे 50 बातम्या। महायुतीमधील धाराशिव आणि नाशिकच्या जागेचा तिढा सुटला। अजित पवार गट धाराशिव आणि नाशिकची जागा लढणार असल्याची सूत्रांची माहिती। अजित पवार गट आज उमेदवार घोषित करण्याची शक्यता। दिल्लीमध्ये भाजपच्या निवडणूक जाहीरनामा समितीची आज बैठक। राजनाथ सिंहांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचं आयोजन। महाराष्ट्रातून पियुष गोयल, विनोद तावडे उपस्थित राहणार। शिरूर लोकसभेसाठी आज महायुतीची समन्वय बैठक। आज दुपारी 1 वाजता चाकणमध्ये बैठकीचं आयोजन। चंद्रकांत पाटील, उदय सामंत उपस्थित राहणार। निलेश लंकेंची आजपासून जनसंवाद यात्रा। जयंत पाटील आणि संजय राऊत उपस्थित राहणार। 16 एप्रिलला यात्रेची सांगता होणार। 9 एप्रिलला मुंबईमध्ये मनसेचा गुढीपाडवा मेळावा। आज मनसे नेते छत्रपती शिवाजी महाराज पार्कची पाहणी करणार। महादेव जानकर परभणी लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरणार। अर्ज भरल्यानंतर महादेव जानकर शक्तीप्रदर्शन करणार। सुप्रिया सुळेंनी ठेवला शरद पवारांचा व्हॉट्सअप स्टेटस। कितीही येऊ दे समोर, त्यांना एकटा बास, अशा आशयाचं गाणं। सुळेंच्या स्टेटसची चांगली चर्चा। शरद पवार उद्या वर्धा दौऱ्यावर। अमर काळेंचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पवार उद्या वर्ध्यात। अनिल देशमुखांची माहिती। सुनेत्र पवार खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये तळ ठोकून आठवड्यामधला खडकवासल्याचा दुसरा दौरा। आज वारजे भागामध्ये भेटी देणार। सुप्रिया सुळे दौंड आणि भोर तालुक्यामध्ये दौरा करणार। काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे आणि शिवसेनेचे कुलदीप कोंडे उपस्थित असणार। साताऱ्याच्या पाटणमध्ये झालेल्या मवियाच्या मेळाव्याच्या पोस्टरवरून विद्यमान खासदार श्रीनिवास पाटलांचा फोटो वगळला। श्रीनिवास पाटलांनीही मेळाव्याकडे पाठ फिरवल्यानं महाविकास आघाडीमधील बिघाडीचा वाट्यावर। साताऱ्यामधल्या कराडमध्येही निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीचा मेळावा। पृथ्वीराज चव्हाण, श्रीनिवास पाटलांची उपस्थिती। रामटेक लोकसभा मतदारसंघातील शिंदेगडाचे उमेदवार राजू पारवेंचा पदयात्रांवर भर। रामटेकमधील शिरसी, बेसा, भिवापूरमध्ये पदयात्रा। भाजप नेत्यांचा सक्रिय सहभाग। सिंधुदुर्गच्या सावंतवाडीमधील सुमारे 250 शस्त्र परवानाधारकांपैकी फक्त 13 जणांना शस्त्र जमा करण्याचे आदेश। यामध्ये मंत्री दीपक केसरकरांचा, स्वातंत्र्यसैनिक वसंतराव केसरकर यांचाही समावेश। परभणीमध्ये दाखल होताच महादेव जानकरांकडून निवडणुकीची तयारी सुरू। भेटीगाठींवर भर देत जानकरांकडून परभणीमध्ये प्रचार सुरू। सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया परभणी लोकसभा निवडणूक लढवणार। एचडीपीआयकडून परभणीमध्ये लोकसभा उमेदवाराची घोषणा। छत्रपती संभाजीनगरमधील पैठणमध्ये रावसाहेब दानवेंनी घेतलं संत एकनाथ महाराजांच्या समाधीचं दर्शन। वारकरी मुलांसोबत टाळ मृदंगाच्या नादामध्ये रावसाहेब दानवे तल्लीन। सोलापूरच्या करमाळ्यामध्ये उजनी जलाशय काठावरील वीज कपातीच्या विरोधात शेतकऱ्यांची बैठक। उजनी काठचा वीज पुरवठा सुरळीत करण्याची शेतकऱ्यांची मागणी। नंदुरबारमध्ये लसणाचे दर घसरले। महिनाभरापूर्वी 400 रुपये किलोनं मिळणारा लसूण आता 160 रुपयाला। हंगाम संपल्यानंतरही नंदुरबारमध्ये कापसाला चांगले भाव। सध्या कापसाची 7,500 पासून विक्री। दरवाढीचा व्यापाऱ्यांना फायदा। नंदुरबारमध्ये दुष्काळाचं अनुदान मिळण्यासाठी केवायसी करणं शेतकऱ्यांसाठी बंधनकारक। सर्व्हर डाऊन असल्यानं केवायसी करण्यात शेतकऱ्यांना अडचणी। वाशिममध्ये 8 दिवसांपासून कमी दाबाच्या वीज प्रवाहामुळे पाण्याची कमतरता। पीक धोक्यात येत असल्यानं वीज वितरणनं एक कोटेशन एक शेतकरी मोहीम राबवून वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी। महिनाभर आधीच केशरांबा बाजारामध्ये सांगोला, धाराशिव, मराठवाडा, खानदेशातील केशरांबा मुंबई, पुण्याच्या बाजारामध्ये दाखल। 170 रुपये किलो दरानं केशरची विक्री। विदर्भात पुढील 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा। कमाल तापमान 42 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असण्याची शक्यता। भारतीय हवामान खात्याचा अंदाज। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परभणी जिल्हा प्रशासनाकडून जिल्हाभरात ठिकठिकाणी चेकिंग पॉईंटची उभारणी। जिल्ह्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून तपासणी। जळगावातील शेरसोली गावामध्ये पाणी टंचाईची भीषण स्थिती। तब्बल 20 ते 25 दिवसानंतर ग्रामस्थांना पाणी पुरवठा। जलजीवन मिशन योजना तांत्रिक अडचणीत। ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभाराचा ग्रामस्थांना फटका। धुळ्याच्या साक्री तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी पाणी टंचाई। 11 गावासाठी विहीर अधिग्रहित करण्याचा पंचायत समितीला प्रस्ताव। नंदुरबारमध्ये भर चौकामध्ये तरुणावर चाकू हल्ला। तरुण जखमी। किरकोळ कारणावरून चाकूनं वार केल्याची माहिती। पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू। पुणे महापालिकेच्या अतिक्रमण पथकामध्ये नवीन 10 वाहनं येणार। महापालिकेच्या स्थायी समितीला दिला 2 कोटी रुपयांचा प्रस्ताव। पिंपरी चिंचवडमध्ये एकाच दिवसामध्ये 406 वाहनांवर पोलिसांची कारवाई। वाकड आणि थेरगाव परिसरामध्ये केलेल्या कारवाईमध्ये 4,37,000 रुपयांचा दंड वसूल। राज्याच्या नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाकडून वार्षिक बाजार मूल्य दरामध्ये यंदा कोणत्याही प्रकारची वाढ नाही। मात्र पुण्याच्या कोरेगाव पार्क भागामध्ये सर्वाधिक दर असण्याची परंपरा कायम।
मिळकत करातून पुणे महापालिकेच्या तिजोरीमध्ये 2268 कोटींचं उत्पन्न जमा. मिळकत कराबरोबरच बांधकाम विकास शुल्क, पाणीपट्टी, जीएसटी असे उत्पन्नाचे स्रोत. घर खरेदीदारांना मोठा दिलासा. वार्षिक बाजार मूल्य दरामध्ये वाढ होणार नसल्यानं 2 वर्ष घरांच्या किमतीमध्ये वाढ होणार नाही. चंद्रपुरातील अखिल भारतीय मानवता पक्षाच्या महिला उमेदवाराची अजब मागणी. आनंदाच्या शिध्यामध्ये विस्की बियर का नाही? महागडी विस्की गरिबांना का मिळू नये? वनिता राऊतांचा अजब सवाल. लातूरमध्ये डॉक्टरांकडून कामगाराला मारहाण. हॉस्पिटलच्या नवीन इमारतीमध्ये लिफ्ट बसवण्यासाठी झालेल्या व्यवहारातून अमानुष मारहाण. एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल. कोल्हापूरमधल्या कबनूर ग्रामपंचायतीकडून दिव्यांग नागरिकांचे अनेक महिन्यांपासून अनुदान बाकी. वारंवार निवेदन देऊनही देखील ग्रामपंचायतीनं दखल घेतली नाही. दिव्यांग बांधवांकडून ग्रामपंचायतीला बांगड्यांचं तोरण बांधून निषेध. धुळ्याच्या शिरपूर तालुक्यामध्ये लोकसभा निवडणुकीसाठी 133 वाहनांची व्यवस्था. निवडणूक विभागाच्या वतीनं 68 जीप, 37 बस, 23 टेम्पो आणि 4 ट्रकची व्यवस्था. नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये पर्यटकांची गर्दी. व्याघ्र प्रकल्पामध्ये T4 वाघीण आणि तिच्या 4 बछड्यांना पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. नांदेडच्या नायगाव तालुक्यामधले अल्पभूधारक शेतकरी छायाताई कुराडेंनी फुलवली फुल शेती. 20 गुंठे शेतीमध्ये फुलांच्या विक्रीतून घेत आहेत चांगलं उत्पन्न.